भांडूपमध्ये आज जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव पाणी पुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। एसटी महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदी घोटाळा प्रकरण, महामंडळातील संशयित अधिकाऱ्यांकडे चौकशी, सूत्रांची माहिती। वांद्रे वर्सोवा सीलिंग बांधकाम परिणाम, समुद्र किनाऱ्याचा जतन आणि खारपुटीच्या संरक्षणाची जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। शेतमालाच्या वाढत्या भावाचा केवळ व्यापाऱ्यांना फायदा, अमरावतीमध्ये कापूस सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फटका। ईडी कार्यालयातील आगीत सर्व कागदपत्र जळून खाक, गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित। विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचारासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे आदेश, नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आदेश, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आढावा बैठक। सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून सुरू होणार विमान सेवा, 16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा। वसईतील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त, 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोलिसांनी दोघांना केली अटक। यूकेमधील दहशतवादी नेटवर्कवर भारताच्या निशाण्यावर 42 सक्रिय दहशतवादी तळ, केंद्राच्या रडारवर, कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज, सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।